भाजपमुळे उमेदवार उशिरा जाहीर झाले आणि त्यामुळे आमचे उमेदवार पडले असा घरचा आहेर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपला दिला। अजितदादा काही दिवस आले नसते तरी सुद्धा चाललं असतं असा टोला देखील कदम यांनी अजित पवारांना लगावला। मी म्हणेन हार जीत होत असते, निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन, पण जर हिम्मत हारलो तो पुन्हा जिंकू शकणार नाही। मी हिम्मत हारणार नाही, मी हिम्मत तुम्हाला हारू देणार नाही। काही ठिकाणी निवडणूक जरूर हारलो असेल, जिवारी लागलाय माझा पराभव, पण हा पराभवाचा वचपा मी तिथे विजय मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतो। मी एवढंच सांगतो, ही तात्पुरती आलेली सूज आहे। सूज येते ना, सूज उतरते पण ना काही दिवसांनी, आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते, पण रामदास कदम हे नेमकं काय म्हणाले ते आता आपण थोड्याच वेळात बघणार आहोत। रामदास कदम यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे आणि एक प्रकारे महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे। भाजपमुळे उमेदवार उशिरा जाहीर झाले असं ते म्हणाले। पुढे जाऊया, भाजपच्या धन्यवाद यात्रेवर संजय राऊतांनी निशाणा साधलाय। मोदी हे आधी ब्रँड होते आणि आता देशी ब्रँडी झालेत, त्याच नशेत आभार यात्रा करत फिरतायत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर मोदींच्या नकली हिंदुत्वाचा पराभव झाला असं म्हणत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे। भाजपनं मवियाच्या 110 जागांचा विजय चोरलाय, मोदींनी विजय खेचून आणलाय असंही राऊत म्हणाले। नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्रात देशामध्ये काढणार, 400 करणार होते ते 240च्या खाली आम्ही आणून ठेवले, म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे, बहुतेक नशेत आहेत। आता ते ब्रँडीचे 2-2 घोटे मारतायत, हा काय ब्रँड राहिला नाही, ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेरं सुचतायत। आभार यात्रा, अरे हरलाय, तुमचा पराभव झालाय, तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय, नाकारलाय, लाथाडलाय। भारतीय जनता पक्षाच्या 110 जागा या 500 ते 1000च्या फरकाने जिंकलेल्या आहेत। 500 ते 1000, 110 जागा 500 ते 1000 म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही। जसा अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला तसे हे 110 विजय त्यांनी चोरले, नाही तर भारतीय जनता पक्ष हा 120लाच अडकलेला आहे। 120च्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही। नरेंद्र मोदी लोक म्हणतात ते हारलेच होते, अमोल कीर्तीकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला। तर रामदास कदम यांनी भाजप आणि महायुतीला घरचा आहेर दिलाय, ते नेमकं काय म्हणालेत बघूया। काही कापीला आता कामा नाही, एक हात जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा, आपल्या हात जोडून विनंती आहे। मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती, मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहासाहेबांकडे, मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिने आधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिने आधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं, आज चित्र वेगळं दिलं असतं। माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती, माझा पाटील कुठं आहे, हेमंत कुठं आहे, माझा हेमंत दिल्लीत गेला असता, माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे। पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली, आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे। हे काय भानगड काय साहेब, हे थांबवा शिंदे साहेब, नाही तर मला घेऊन जा, मला घेऊन जा। शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा
शहासाहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत, ते तुमच्या सांगायचे आम्ही होऊन जाऊ. या 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत. असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. आणि म्हणून एवढं आपलं सांगतो सगळ्यांना बांधवानो, आता आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.